ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीला लोटांगण घालतात. आम्हाला जर दिल्लीला लोटांगणं घालायची असती तर दिल्लीचे नेते मातोश्रीचे उमरे झिजवत इकडे आले नसते. आजपर्यंतचा इतिहास आहे की जागा वाटपाचा विषय असेल किंवा काही असेल, नरेंद्र मोदींपासून अमित शहांपर्यंत असंख्य लोक हे मातोश्रीवर आलेले आहेत. वाईस वर्षा माननीय मुख्यमंत्री महोदय मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सोबत कित्येक वेळा दिल्लीला वेषांतर करून गेले. याची कबुली ही आम्ही द्यायची गरज नाही, आमच्या लाडक्या अमृता वहिनींनी सुद्धा हे पब्लिक डोमेनमध्ये असंख्य वेळा सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यावर मी पुन्हा वेगळं बोलायची गरज नाही. बुलढाण्यात होते आणि मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की मी नवरात्रीच्या निमित्ताने अंबाबाईला असं साकडं घातलं की विरोधकांना सद्बुद्धी येऊ. नाही, विरोधकांना सद्बुद्धी आहे म्हणूनच विरोधक आपल्यासारखी अजूनही ताळतंत्र सोडून बोलत नाही. ही सद्बुद्धी मागायचीच असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे जे आमदार बेतालपणे बोलतात, मग ते संजय गायकवाड असतील, तिकडे पवार गटाचे ते देवेंद्र भुयारी असतील, ही सगळी माणसं जी अत्यंत बेताल वक्तव्य करतात, अशा लोकांना काय बोलावं, कधी बोलावं, कसं बोलावं या संबंधाने भान येण्यासाठी म्हणून मला वाटतं आई अंबाबाईकडे मुख्यमंत्री महोदयांनी प्रार्थना करणं जास्त उचित असेल. चर्चेत आज ते प्रेस घेणार आहेत. त्यांची मुलगी अंकिता पाटील यांनी देखील व्हॉट्सअपला तुतारीचं स्टेटस ठेवलेलं आहे. राजकारणाच्या गणितामध्ये आता भाजपसाठी वजाबाकी सुरू झाली असं वाटतं? नाही, भाजपसाठी वजाबाकी ही लोकसभेलाच सुरू झाली. लोकसभेला ज्या पद्धतीने लोकांनी कौल दिला त्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की काहीही झालं तरी लोकांना हे फोडाफोडीचं राजकारण अजिबात आवडत नाही. तुम्ही कितीही ऑपरेशन लोटस हे गोंडस नाव देणार असाल तरी ते कारस्थान आहे, तो विश्वासघात आहे, ती गद्दारी आहे, ती भारतीय राज्यघटनेच्या चौकटीची मोडतोड आहे. हे लोकांना फार चांगलं कळतं आणि म्हणूनच सध्या काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांकडे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जे जोरदार इन्कमिंग सुरू आहे ते याचंच द्योतक आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.